विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। लोकमान्य टिळक यांची माहिती पाहूयात। प्रतिभावंत व्यक्तींची सोपी माहिती। सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच उपयुक्त नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भारताला लाभलेले उत्तम नेतृत्व म्हणजे बाळ टिळक। त्यांचे संपूर्ण नाव केशव गंगाधर टिळक। त्यांना घरी लाडाने बाळ म्हणत, पण तेच नाव पुढे रूढ झाले। त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी 23 जुलै 1856 रोजी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई होत। पत्नीचे नाव सत्यभामाबाई आणि मुलाचे नाव श्रीधर टिळक होत। कुशाग्र बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, निर्भयपणा हे त्यांचे गुण। शाळेत असताना मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही हे ठामपणे सांगणारे टिळक शिक्षा न स्वीकारता वर्गाबाहेर पडले। टिळकांनी मोठ्या कष्टाने BA-LLB ची पदवी मिळवली। ब्रिटिश सत्तेच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली। तसेच त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला। भारतीय समाजाला एकजूट करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती असे उत्सव त्यांनी सुरू केले। ते उत्तम भारतीय स्वातंत्र्य सैनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते। स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय प्रशिक्षण या चतुसूत्रीचा टिळकांनी पुरस्कार केला। त्यांची भाषणे तसेच त्यांचे लेखन इतके प्रभावी होते की त्यामुळे जनता अधिक जागृत होत असे आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी पेटून उठत असे। स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुळे त्यांना अनेकदा कारावासाची शिक्षा भोगावी लागली। त्याच दरम्यान त्यांनी होम रूल लीग आणि स्वराज्य संघ या संस्था स्थापन केल्या। स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच ह्या त्यांच्या सिंहगर्जनेनेच जनता अधिक जागृत होऊ लागली स्वातंत्र्यासाठी। हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते। लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला आणि ह्याच अर्थाने त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल करण्यात आली। ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले, तर महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले। अशा या त्यांच्या महान कार्यासाठी ओळखले जाणारे लोकमान्य टिळक यांचे वयाच्या 64व्या वर्षी 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले। अशा या प्रतिभावंत महान नेत्याला शतशः प्रणाम। आशा आहे की ह्या प्रतिभावंत महान नेत्याची माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल। थँक्स फॉर वॉचिंग हा व्हिडिओ। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।